विचारपूर्वक जाणीवपूर्वक एका एका शब्दाची रचना व्हावी म्हणून ही या प्रतिज्ञेची निर्मिती झालेली आणि त्यांनी ती वर्तमानपत्रामध्ये दिली. वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर तिथल्या शिक्षण मंत्र्यांना असं वाटलं, आंध्राच्या त्यांचे एक मित्र होते, त्यांनी त्यांना दाखवली, त्यांनी ती मंत्रिमंडळात ते विषयीची मंजुरी घेतली आणि 1962 मध्ये आंध्रामध्ये ही संपूर्ण राज्यामध्ये प्रतिज्ञा घेतल्या जाऊ लागली आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ती आवडू लागली. त्याचे परिणाम दिसू लागले. रोज आपण कटिबद्धतेविषयी शपथ घेतोय म्हणून मुलं शपथ घेऊ लागले आणि पुढे संपूर्ण भारताच्या जे पाठ्यपुस्तक निर्मितीचं मंडळ होतं त्यांच्याही ते लक्षात आलं आणि पुढे 26 जानेवारी 1965 पासून ही प्रतिज्ञा भारतातल्या प्रत्येक पुस्तकामध्ये की ज्याला शासकीय अनुदान मिळतं अशा सगळ्या अनुदानित शाळांमधून त्यांच्या पुस्तकांमधून ही प्रतिज्ञा वाचल्या जाऊ लागली. 26 जानेवारी 15 ऑगस्ट अशा राष्ट्रीय सणांना झेंड्याच्या समोर ही प्रतिज्ञा म्हणून घेतल्या जाऊ लागली आणि मग पुढच्या काळामध्ये प्रत्येक रोज ही प्रतिज्ञा पुढे म्हणल्या जाऊ लागली. अशा या प्रतिज्ञेतून आपण जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहे. हे आपल्याला माहित नव्हतं का? मुलांना माहित नाही का भारत माझा देश आहे म्हणून? परंतु ते व्याकरण दृष्ट्या बघा बरोबर नाहीये. भारत आपला देश आहे असं पाहिजे होतं, परंतु ते तसं नाहीये. माझा, जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो ना माझा,